नमस्कार मित्रांनो. आज राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी, खळबळजनक आणि मनाला सुन्न करणारी बातमी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आजचा दिवस राज्याच्या राजकारणाला एक असा धक्का देणारा ठरला आहे, ज्यातून सावरण्यासाठी अनेक दशके लागतील. सत्तेच्या साठमारीत आणि राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या खेळात माणसाचा जीव इतका स्वस्त होऊ शकतो, याची प्रचिती देणारी एक अत्यंत भयंकर घडामोड नुकतीच समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज अवघ्या 5 मिनिटांपूर्वी अशी एक घोषणा केली आहे, ज्याचे संपूर्ण राज्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अजितदादांच्या बाबतीत जो दुर्दैवी प्रसंग घडला, ज्यामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता, तो केवळ एक अपघात नसून ती एक अत्यंत थंड डोक्याने केलेली राजकीय हत्या होती, असा थेट आणि अत्यंत गंभीर आरोप आज करण्यात आला आहे. हा आरोप कोणी सामान्य व्यक्तीने केलेला नाही, तर स्वतः दादांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपाचे गांभीर्य आणि त्याची तीव्रता किती भयानक आहे याची कल्पना आपण करू शकतो. त्यांनी थेट सत्तेत सोबत असलेल्या आणि राज्याचा गाडा हाकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या 3 बड्या मंत्र्यांवर संशयाची सुई वळवली आहे. या एका विधानानं राज्याच्या राजकारणात असा काही भूकंप आणलाय की त्याचे हादरे थेट राजधानीपर्यंत बसणार आहेत. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी पार पडलेल्या या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत जे घडले ते राज्याच्या जनतेने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. वृत्त संकलनासाठी उपस्थित असलेल्या सर्व वार्ताहरांच्या आणि प्रतिनिधींच्या डोळ्यांसमोर एक अत्यंत वेगळे चित्र आज पाहायला मिळाले. नेहमी अत्यंत शांत आणि संयमी असणाऱ्या ताई आज अत्यंत आक्रमक, संतप्त आणि त्याच वेळी आतून पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. त्यांच्या आवाजात एकीकडे हुंदका होता, तर दुसरीकडे एक भयानक संताप खदखदत होता. त्यांनी ज्या वेळेस बोलण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण सभागृहात एक भयानक शांतता पसरली होती. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात आणि कुठलीही भीडभाड न ठेवता सांगितले की दादांचा जो अपघात झाला तो नैसर्गिक किंवा हवामानाच्या बिघाडामुळे झालेला नाही. त्यांनी असा खळबळजनक दावा केला आहे की विमानाच्या उड्डाणापूर्वीच त्याच्या यंत्रणेत काहीतरी जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला होता. या संपूर्ण कटामागे भारतीय जनता पक्षाचे 3 अत्यंत वजनदार मंत्री आहेत असा त्यांचा ठाम संशय आहे. या मंत्र्यांनी दादांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी आणि त्यांच्या वाढत्या ताकदीला कायमचे ठेचून काढण्यासाठी हा नीच आणि क्रूर कट रचला, असा थेट वार त्यांनी केला आहे. ताईंनी या परिषदेत जे काही सांगितले ते ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर नव्याने प्रकाश टाकला आहे. ज्या दिवशी दादांचे विमान उड्डाण भरणार होते त्या दिवशी विमानतळावरील सुरक्षेत जाणीवपूर्वक ढिलाई का ठेवण्यात आली होती. विमानाची जी अंतिम तांत्रिक तपासणी केली जाते त्या तपासणीचा अहवाल कोणी बदलला, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमान हवेत असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी जो संपर्क तुटला तो नैसर्गिकरित्या तुटला की तो तोडण्यात आला. असे अनेक ज्वलंत आणि अनुत्तरित प्रश्न त्यांनी आज राज्याच्या गृह विभागासमोर आणि सुरक्षा यंत्रणांसमोर उभे केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की ज्यातील काही अत्यंत गोपनीय आणि खात्रीलायक माहिती आली आहे, जी हे सिद्ध करते की या अपघाताची योजना अनेक महिने आधीपासूनच आखली जात होती. राज्याच्या राजकारणात दादांचे जे वलय होते, त्यांची जी कार्यपद्धती होती आणि जनतेत त्यांची जी प्रचंड लोकप्रियता होती ती या 3 मंत्र्यांच्या डोळ्यात खुपत होती. दादा जर असेच पुढे जात राहिले तर आपले राजकीय भवितव्य संपुष्टात येईल, या भीतीने पछाडलेल्या या नेत्यांनी सत्तेच्या लालसेपोटी दादांना कायमचे मार्गातून दूर करण्याचा हा भयानक डाव आखला, असे ताईंनी अत्यंत जळजळीत शब्दात सुनावले. आता संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष ताईंच्या पुढच्या पावलाकडे लागून राहिले आहे. ताई आता कोणता धडाकेबाज आणि कठोर निर्णय घेणार यावर राज्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट संकेत दिले आहेत की त्या या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहेत, आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही आणि दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या स्वस्थ बसणार नाहीत. त्यांनी राज्याच्या तपास यंत्रणांना आणि विशेषतः गृह विभागाला एक प्रकारचा निर्वाणीचा इशाराच दिला आहे. जर येत्या काही तासात या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी सुरू झाली नाही आणि त्या संशयित 3 मंत्र्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले नाही तर त्या स्वतः अत्यंत कठोर पाऊल उचलतील, असे त्यांनी बजावले आहे. या प्रकरणातील सर्वात करीचा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे
की आता या 3 मंत्र्यांना खरोखरच अटक केली जाणार का? जर या मंत्र्यांवर अटकेची किंवा साध्या चौकशीचीही कारवाई झाली तर राज्याच्या सत्तेचे समीकरण पूर्णपणे कोलमडून पडेल. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले 2 मोठे पक्ष आता एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले वैरी बनले आहेत. जर ताईंनी खरोखरच सत्तेतून बाहेर पडण्याचा किंवा बंड पुकारण्याचा निर्णय घेतला तर राज्याला एका मोठ्या राजकीय अस्थिरतेला सामोरे जावे लागेल. या परिषदेनंतर संपूर्ण राज्यात प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे. दादांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक गावात आणि शहरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, घोषणाबाजी केली जात आहे आणि ज्या 3 मंत्र्यांवर संशय व्यक्त केला जात आहे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले जात आहे. जनतेच्या मनातील हा संताप इतका तीव्र आहे की तो कोणत्याही क्षणी हिंसक वळण घेऊ शकतो याची जाणीव प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत प्रचंड वार करण्यात आली आहे. एकीकडे रस्त्यावर हा रणसंग्राम सुरू असताना दुसरीकडे मंत्रालयात आणि सत्तेच्या दालनांमध्ये कमालीची शांतता आणि भीतीचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाच्या गोटात सध्या प्रचंड अस्वस्थता असून त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या तातडीच्या आणि गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या आणि गंभीर आरोपानंतर स्वतःचा बचाव कसा करायचा आणि या राजकीय संकटातून मार्ग कसा काढायचा यावर खलबते सुरू आहे. मात्र अद्याप तरी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नाही, ज्यामुळे जनतेच्या मनातील संशय अधिकच गडद होत आहे. विरोधी पक्षांनी देखील या संधीचे सोने करत सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक कुरघोड्या आणि कट कारस्थाने पाहिली गेली, पण सत्तेत असलेल्या भागीदारानेच दुसऱ्या भागीदाराचा काटा काढण्यासाठी असा भयंकर मार्ग अवलंबला असेल तर या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कोणाच्या हातात आहे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यांनी तातडीनं या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली असून ज्या 3 मंत्र्यांवर आरोप झाले आहेत त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत हे मंत्री सत्तेत आणि पदावर आहेत तोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊच शकत नाही असा विरोधकांचा दावा आहे. यामुळे आता सरकारची कोंडी झाली असून त्यांना एकाच वेळी मित्र पक्षाचा संताप, जनतेचा आक्रोश आणि विरोधकांचा दबाव अशा तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या राजधानीत आणि उपराजधानीत म्हणजेच नागपुरात देखील आता या राजकीय भूकंपाचे तीव्र धक्के जाणवू लागले. संपूर्ण राज्याचे लक्ष आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे लागले. ताईंनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर सत्तेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तातडीच्या आणि गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ज्या 3 मंत्र्यांवर संशयाची सुई वळवली गेली आहे त्यांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसली तरी राजकीय वर्तुळात अनेक नावांची कुजबूज सुरू झाली आहे. या 3 नेत्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आता दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती आमच्या हाती आली आहे. जर ताईंनी या मंत्र्यांची नावे पुराव्यांसकट जनतेसमोर मांडली तर या नेत्यांना रस्त्यावर फिरणे देखील कठीण होऊन बसेल. एवढा प्रचंड संताप सध्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये धुमसत आहे. या अत्यंत नाजूक आणि स्फोटक परिस्थितीत राज्याच्या प्रमुखांची म्हणजेच मुख्यमंत्र्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एका बाजूला सत्तेतील मोठा मित्रपक्ष आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच पक्षातील वजनदार मंत्री अशा दुहेरी कोंडीत ते सापडले आहेत. जर त्यांनी ताईंच्या मागणीनुसार या 3 मंत्र्यांवर अटकेची कारवाई करण्याचे आदेश दिले तर त्यांचा स्वतःचा पक्ष दुभंगण्याची आणि सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता आहे. आणि जर त्यांनी या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर दादांचे समर्थक आणि जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणता सुवर्ण मध्य साधतात की थेट कारवाईचा बडगा उगारतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण राज्यात विशेषतः सर्व संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यावर प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. ताईंनी आज जी आक्रमक भूमिका घेतली आहे
ती पाहता त्या कोणत्याही तडजोडीला तयार होतील असे अजिबात वाटत नाही. त्यांनी स्पष्ट केले आहे की दादांचा अपघात हा केवळ एका नेत्याचा अंत नव्हता, तर ती राज्याच्या विकासाची आणि स्वाभिमानाची हत्या होती. विमानाच्या उड्डाणाआधी विमानातील मुख्य तांत्रिक नोंदणी यंत्राच्या नोंदींमध्ये कोणी आणि कसा बदल केला याचा सविस्तर अहवाल त्यांच्या हाती लागला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा अहवाल त्या लवकरच न्यायालयासमोर आणि जनतेसमोर मांडणार आहे. या कटात केवळ ते 3 मंत्रीच नाहीत, तर प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी देखील सामील असल्याचा संशय बळावला आहे. जोपर्यंत या सर्वांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत आणि त्यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याची शपथच जणू ताईंनी घेतली आहे. आता सर्वात मोठी कसोटी आहे ती राज्याच्या तपास यंत्रणांची. या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप पाहता ही चौकशी अत्यंत निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे. अपघाताच्या ठिकाणी सापडलेले अवशेष, नियंत्रण कक्षातील संवादाच्या ध्वनिफिती आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेचे चित्रीकरण हे सर्व पुरावे अत्यंत सुरक्षित ठेवण्याची मागणी ताईंनी केली आहे. जर या पुराव्यांशी कोणतीही छेडछाड झाली तर त्याचे थेट खापर सरकारवर फोडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्याच्या राजकारणातील हा सर्वात काळाकुट्ट अध्याय आता एक निर्णायक वळण घेत आहे. सत्तेच्या या साठमारीत सत्याचा विजय होणार की राजकीय दबावाखाली हे संपूर्ण प्रकरण दडपले जाणार हे येणारा काळच ठरवेल. मित्रांनो, या बातमीनं संपूर्ण राज्याच्या राजकारणात जो वणवा पेटवला आहे त्याची धग आता राज्यातील घराघरात पोहोचली आहे. ताईंच्या या एका भूमिकेनं सत्तेच्या सिंहासनाला जे हादरे दिले आहेत त्यातून हे सरकार कसे आणि कधी सावरणार हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. सत्तेच्या लालसेपोटी झालेले हे भयंकर राजकारण आणि त्यात संपवला गेलेला राज्याचा एक मोठा नेता, या सर्व घटनांनी व्यवस्थेवर एक न पुसला जाणारा डाग लावला आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या भूमिकेकडे आणि तपास यंत्रणांच्या अहवालाकडे लागून राहिले आहे. या क्षणाची ही सर्वात मोठी आणि थरारक बातमी आम्ही इथेच थांबवत आहोत. परंतु या महाभयंकर राजकीय नाट्यातील प्रत्येक नवीन घडामोड, प्रत्येक नवा आरोप आणि प्रत्येक नवी अटक आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याची हमी देतो. राज्याच्या राजकारणातील या वादळाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आमच्या वाहिनीशी कायम जोडलेले रहा. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवा, सजग रहा आणि पाहत रहा आपली वाहिनी. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. UK न्यूज टाइम्स.